नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना वाढीव पेन्शन चालू महिन्यापासून लागू झालेली आहे, परंतु काही लाभार्थी आहेत तर यांना 1500 रुपये आलेले आहेत। उर्वरित 1000 रुपये त्यांना कधी मिळणार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर आणि पुराव्यासहित माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे। तर लक्षात घ्या की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी, याच्यामध्ये विधवा पेन्शन असेल, त्यानंतर वृद्धापकाळ पेन्शन असेल आणि संजय गांधी निराधार योजना पेन्शन असेल, तर यांच्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान चालू महिन्यापासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आणि ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती आहेच, लक्षात घ्या की डीबीटीद्वारे हप्ते येतात किंवा पेन्शन येते तर तुमचं नाव ऑनलाईन आहे, पण याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थी म्हणून नव्याने अपडेट करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची नावं अपडेट झालेली आहेत तर यांना 2500 रुपये आलेलेच आहेत, पण इतर जे लाभार्थी आहेत त्यांची नावं अपडेट झालेली नसल्यामुळे त्यांना हा जो लाभ आहे तो 1500 रुपयांचाच आलेला आहे। त्यामुळे आता उर्वरित 1000 रुपये वितरित करण्यासंदर्भात शासनाची तयारी सुरू झालेली आहे। तर यातील सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा आहे म्हणजेच कागदपत्र पडताळणी। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपये आलेले आहेत त्या प्रत्येक लाभार्थ्यांनी संबंधित तहसील ऑफिसमध्ये तुमचं दिव्यांग ओळखपत्र, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक आणि आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल, ही सगळी कागदपत्र त्वरित आणि तातडीने तुम्हाला जमा करायची आहेत। तर अमरावतीचं शेड्यूल देखील आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर अशा प्रकारे 3 तारखेपर्यंतचं शेड्यूल म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित ऑफिस असेल किंवा तहसील ऑफिस असेल प्रत्येक जिल्ह्यानुसार आता हे शेड्यूल तयार करण्यात आलेलं आहे। साधारणतः आपल्या स्क्रीन समोर तुम्ही पाहू शकता। तर हे शेड्यूल 3 तारखेपर्यंत आहे। 28 तारखेपासून हे शेड्यूल सुरू होत आहे। तर संबंधित जिल्ह्यातील विविध तहसील ऑफिसमध्ये कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे किंवा सरकारी ऑफिस मार्फत ही सेवा देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी केवळ जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा झालेले आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत ती नावं ऑनबोर्डवरती आणण्याचं काम केलं जाईल। साधारणतः 3 तारखेपर्यंत म्हणजेच ज्यावेळी नोव्हेंबर महिना उजाडेल 3 तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अमरावती या ठिकाणचं आहे, इतर जिल्ह्यांचं वेगवेगळं असू शकतं। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी आहेत तर यांना 1500 रुपये आलेले आहेत। दिव्यांग लाभार्थ्यांचं मी या ठिकाणी बोलतोय। तर उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पोच करायचे आहेत, व्हिजिट करायचं आहे आणि डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं नाव ऑनबोर्डवरती ज्यावेळी तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाल त्याच्यानंतर तुमचं नाव ऑनबोर्डवरती दिव्यांग लाभार्थी म्हणून अपडेट केलं जाईल आणि त्याच्यानंतर हा लाभ वितरित केला जाणार आहे। तर अमरावती या ठिकाणचं शेड्यूल साधारणतः 3 तारखेपर्यंत आहे, म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिना तर याच्यामध्ये त्यांच्या KYC मध्येच गेलेला आहे। त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांच्या अशा प्रकारचंच नियोजन चालू आहे। लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांची कागदपत्र पडताळणीसाठी उशीर लागत असल्यामुळे ह्या अशा प्रकारच्या शेड्यूलमध्ये आपल्याला स्पष्टच सांगता येत आहे की जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांना 1500 रुपयांचा लाभ आलेला आहे त्यांना उर्वरित जो लाभ आहे तो साधारणतः सध्या ही सद्यस्थिती आहे। तुम्ही इतर ऑफिसमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता। संबंधित अधिकाऱ्यांमार्फत उत्तर दिलं जातं की दिव्यांग लाभार्थ्यांचं ज्यावेळी नाव ऑनबोर्डवरती होईल, कागदपत्र पडताळणी पूर्ण होईल, त्याच्यानंतरच त्यांचा लाभ उर्वरित लाभ त्यांना दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला 1500 रुपये आले असतील तर त्वरित तुम्हाला तुमची कागदपत्रे सबमिट करायची आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता तुर्तास, मी म्हणतोय तुर्तास की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्ते वितरण होऊ शकतं। आणि लक्षात घ्या की एका जिल्ह्याचे हप्ते वितरण आज उद्या अशी प्रोसेस होत नाही आहे, तर डीबीटीद्वारे ॲट ए टाईम संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना हा लाभ आहे वितरित केला जातो। तर मागे देखील 2 ते 3 दिवसांपूर्वी हप्ते वितरण होणार होतं, परंतु अजून बहुतेकशा जास्तीत जास्त संख्येने जे लाभार्थी आहेत त्यांचं नाव ऑनबोर्डवरती दिव्यांग म्हणून झालेलं नसल्यामुळे ही जी डीबीटी पोर्टल आहे ते ॲक्टिव्ह करण्यापूर्वी ती प्रोसेस कॅन्सल करण्यात आली। त्याच्यामुळे तो लाभ 1000 रुपयांचा जमा झाला नाही। त्यामुळे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे लाभार्थी अजून वंचित आहेत, फक्त 1500 रुपये आलेले आहेत, ज्यांना अजून 1000 रुपये येणं बाकी आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू असल्यामुळे हा जो लाभ आहे साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत येऊ शकतो। आणि जर शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत जर आला नाही तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की पुढील महिन्याच्या हप्ते वितरणाच्या वेळी एकत्रित लाभ आहे तो मिळण्याची शक्यता सध्या जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। संबंधित अधिकाऱ्यांना आपण विचारणा करतोय
ते स्पष्ट सांगत नाही आहेत की आम्ही जो हप्ता आहे तो पुढील महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात म्हणजे पुढील महिन्याची ज्यावेळी पेन्शन येईल त्याचमध्ये एकत्रित देणार आहोत का, तर त्यांच्यामार्फत एकच उत्तर मिळतं आहे की अजून कागदपत्रे पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. ते देखील आम्हाला सांगत आहेत की तुमच्या जवळपास जे लाभार्थी असतील तर त्यांना सांगा की लवकरात लवकर कागदपत्रे सबमिट करण्यासाठी. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्यावेळी होतील त्याच्यानंतरच ही प्रोसेस जी आहे हप्ते वितरणाची म्हणजे पेन्शन वितरणाची होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हा जो लाभ आहे तो मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनासंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत राहिलेले 1000 रुपये नक्की येणार, 100% येणार आणि ज्यावेळी हे वितरण सुरू होईल त्यावेळी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.